का असं चर्चा आहे. हेच सगळ्यात वाईट आहे की आमच्याबरोबर सत्तेत राहून आमचाच पक्ष संपवायचं किंवा महायुतीलाच एकमेकाला संपवायचं हे तुम्ही खासदारकीला पण पाहिलेलं आहे. खासदारकीला सुद्धा कामं कुठं केली ह्या लोकांनी? केलीच नाही. फक्त केल्यासारखं दाखवलं, काम केलंच नाही, शेवटपर्यंत काम केलं नाही. म्हणजे आमच्याबरोबर राहायचं, पदं भोगायची आणि शेवटी आमच्याच पार्ट्यांना संपवायचं, माहितीलाच संपवायचं हे षडयंत्र काय लोकांचं चाललं आहे. निश्चित वरिष्ठांच्या या ठिकाणी मी 100% निदर्शनात आणून देणार आहे. साहेब उदय सामंत पक्षाच्या विरोधात कारवाई करणार, पक्षाच्या विरोधात काम करणार त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येकच पक्ष करतो, परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काही नाही. त्यांनी माझं नाव वगैरे काही घेतलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत. कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं. आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या. मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं आणि पक्षविरोधी नव्हतं. आम्ही महायुतीतच केलं आहे. ते त्यांनी काय सांगितलं, विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या महायुतीच्या विरोधात कोण आहे? त्यांचा इशारा त्यांना आहे. त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत. त्यांच्यासाठी तो इशारा आहे. शिवसेनेची भूमिका भाजपबरोबर जाण्याची आहे माहिती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलं आहे. सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिला आहे, तो मला नाही इशारा दिला. विधान परिषदेला 100% या ठिकाणी आणि सगळ्यांनी ठरवलं आहे, तिन्ही नेत्यांनी सांगितलं आहे, खूप कडक भाषेत सांगितलं आहे की एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाही आहे आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार.